नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भूगोलातला एक खूपच रंजक विषय सविस्तरपणे बघणार आहोत. आर्द्रता आणि ढग. आपल्याला सगळ्यांनाच हा अनुभव येतो की नाही, की मुंबईत गेल्यावर खूप घाम येतो, एकदम दमटल्यासारखं वाटतं. तर राजस्थानमध्ये हवा एकदम कोरडी आणि उष्ण जाणवते आणि काश्मीरमध्ये तीच हवा थंड आणि कोरडी असते. हवेच्या या वेगवेगळ्या रूपांमागे नेमकं काय विज्ञान आहे? खरंय. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवेतल्या एका अदृश्य घटकामध्ये दडलेली आहेत. तो म्हणजे बाष्प किंवा पाण्याची वाफ. आजच्या आपल्या या चर्चेत आपण हेच बघणार आहोत. बाष्पीभवन, आर्द्रता, सांद्रीभवन आणि त्यातून तयार होणारे ढग. चला तर मग या अदृश्य बाष्पापासून ते आकाशात दिसणाऱ्या ढगांपर्यंतचा हा प्रवास सुरू करूया. सुरुवात करूया बाष्पीभवनापासून. म्हणजे सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीवरचं पाणी तापतं आणि त्याची वाफ होते. पण ही प्रक्रिया नेहमी एकाच वेगाने होते का? नाही. बाष्पीभवनाचा वेग अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. हवा जितकी कोरडी आणि उष्ण असेल ना, तितका बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. आणि वाऱ्याचा वेग जास्त असेल तरीही बाष्पीभवन जलद होतं. या उलट दमट हवेत ही प्रक्रिया एकदम मंदावते. अच्छा, म्हणूनच उन्हाळ्यात वाळत घातलेले कपडे पटकन सुकतात, तर पावसाळ्यात त्यांना खूप वेळ लागतो. पण मग मला एक प्रश्न पडतो, म्हणजे हवा हे बाष्प किती धरून ठेवू शकते? काही लिमिट आहे का त्याला? नक्कीच आहे. यालाच हवेची बाष्पधारण क्षमता म्हणतात. आणि इथे खूप महत्वाचा नियम आहे. गरम हवेची बाष्पधारण क्षमता थंड हवेपेक्षा नेहमी जास्त असते. जसजशी हवा थंड होते तसतशी तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी कमी होत जाते. हो, यावरच आधारित एक प्रयोग आपल्या पुस्तकात दिला आहे. एका स्पंजवर पाणी ओतत राहिला की तो सुरुवातीला पाणी शोषून घेतो, पण त्याची क्षमता पूर्ण झाल्यावर पाणी थेंब थेंब गळायला लागतं. अगदी तसंच हवेचं आहे. जेव्हा हवा तिच्या क्षमतेइतकं बाष्प शोषून घेते तेव्हा ती बाष्प संपृक्त म्हणजे सॅच्युरेटेड बनते. आणि यानंतर जर हवा अजून थंड झाली तर ते जे अतिरिक्त बाष्प आहे त्याचा पाण्याच्या थेंबात रूपांतर होतं आणि त्यातूनच मग पाऊस किंवा हिमवृष्टी होते. ठीक आहे. आता हवेतल्या बाष्पाच्या प्रमाणाला आपण आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी म्हणतो. पण या आर्द्रतेचं मोजमाप दोन वेगवेगळ्या प्रकारे करतात असं मी वाचलंय. निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता. मग यात फरक काय असतो नेमका? निरपेक्ष आर्द्रता म्हणजे अगदी सरळ हिशोब आहे. एका विशिष्ट घनफळाच्या हवेत म्हणजे समजा 1 घनमीटर हवेत प्रत्यक्ष किती ग्रॅम बाष्प आहे हे मोजणं. साधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते आणि जसजसे आपण ध्रुवीय प्रदेशाकडे जाऊ तसतशी ती कमी होत जाते. आणि सापेक्ष आर्द्रता ते काय आहे? सापेक्ष आर्द्रता ही जरा वेगळी आहे. ती टक्केवारीमध्ये मोजली जाते. ती आपल्याला सांगते की एका विशिष्ट तापमानाला हवेत जेवढं बाष्प आहे ते प्रमाण तिच्या एकूण बाष्पधारण क्षमतेच्या किती टक्के आहे. एक उदाहरण घेऊया. समजा हवेची बाष्पधारण क्षमता 30 ग्राम प्रति घनमीटर आहे आणि त्यात प्रत्यक्ष 18 ग्राम बाष्प आहे, तर सापेक्ष आर्द्रता झाली 60%. आणि जेव्हा ही सापेक्ष आर्द्रता 100% होते तेव्हा हवा बाष्पसंपृक्त बनते. अच्छा, आता कळलं. म्हणूनच सकाळी आणि रात्री तापमान कमी असतं, त्यामुळे हवेची क्षमता कमी होते आणि सापेक्ष आर्द्रता जास्त वाटते. आणि दिवसा तापमान वाढल्यामुळे क्षमता वाढते आणि सापेक्ष आर्द्रता कमी होते. अगदी बरोबर. आता पुढचा टप्पा. जेव्हा बाष्पसंपृक्त हवा थंड होते तेव्हा बाष्पाचं रूपांतर पुन्हा द्रवात होतं. याला सांद्रीभवन किंवा कंडेन्सेशन म्हणतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रेशर कुकरची वाफ थंड झाकणाला लागून पाणी तयार होतं ते, किंवा थंड पाण्याच्या ग्लासच्या बाहेर जे पाण्याचे थेंब जमा होतात ते. हो, वातावरणात हीच प्रक्रिया पण खूप मोठ्या प्रमाणावर घडते. जेव्हा गरम आणि बाष्पयुक्त हवा वर जाते तेव्हा ती हळूहळू थंड होते. तिची सापेक्ष आर्द्रता वाढत जाते आणि 100% झाल्यावर बाष्पाचं सांद्रीभवन सुरू होतं. वातावरणात जे धुळीचे कण आणि क्षार तरंगत असतात ना, त्यांसारख्या सूक्ष्म कणांभोवती हे बाष्प जमा होतं आणि त्यातून पाण्याचे सूक्ष्म जलबिंदू किंवा हिमकळ तयार होतात. या सूक्ष्म कणांच्या समुच्चयालाच आपण ढग म्हणतो. पण हे ढग आकाशात तरंगत कसे राहतात? खाली का नाही पडत?
याचं कारण असं आहे की हे कण इतके सूक्ष्म आणि जवळजवळ वजनरहित असतात की हवेचे जे जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाह असतात, म्हणजे वरच्या दिशेने जाणारे वारे, ते त्यांना आकाशात तरंगत ठेवतात. वाव. म्हणजे आकाशात दिसणारे सगळे ढग काही सारखे नसतात. त्यांच्या उंचीनुसार त्यांचे 3 मुख्य प्रकार केले जातात. बरोबर? जास्त उंचीवरील, मध्यम उंचीवरील आणि कमी उंचीवरील ढग. हो, अगदी बरोबर. जास्त उंचीवरचे ढग म्हणजे साधारण 7,000 ते 14,000 मीटर उंचीवरचे, हे मुख्यतः हिमकणांचे बनलेले असतात. यात सिरस म्हणजे तंतुमय, सिरोक्युम्युलस म्हणजे लाटांसारखे आणि सिरोस्ट्रेटस म्हणजे चादरीसारखे ढग येतात. त्यानंतर येतात मध्यम उंचीवरचे ढग, म्हणजे 2,000 ते 7,000 मीटरवर. यात अल्टोक्युम्युलस आणि अल्टोस्ट्रेटस हे प्रकार येतात. अल्टोस्ट्रेटस ढगांमधून सूर्य पाहिला ना, तर तो दुधी काचेतून पाहिल्यासारखा दिसतो. आणि सगळ्यात खाली म्हणजे कमी उंचीवर कोणते ढग असतात? कमी उंचीवर म्हणजे 2,000 मीटरपेक्षा कमी उंचीवर स्ट्रेटस ढग दिसतात. हे राखाडी रंगाचे थर असतात. याच गटात निम्बोस्ट्रेटस पण येतात, ज्यांच्यापासून रिमझिम पाऊस पडतो. आणि स्ट्रेटोक्युम्युलस नावाचे ढगही असतात. पण मग ते जे मोठे अजस्र ढग असतात, ज्यांच्यामुळे विजांचा कडकडाट होतो आणि मुसळधार पाऊस पडतो, ते कोणते? ते आहेत क्युम्युलोनिम्बस ढग. हे ढगांचे म्हणजे एक प्रकारे राजे आहेत. यांचा विस्तार उभा असतो, प्रचंड आणि पर्वतासारखे दिसतात हे. आणि त्यांचा वरचा भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. या ढगांमध्ये धन म्हणजे पॉझिटिव्ह आणि ऋण म्हणजे निगेटिव्ह प्रभारांची निर्मिती होते, ज्यामुळे विजा चमकतात. आणि त्या विजेच्या प्रचंड उष्णतेमुळे हवा एकदम प्रसरण पावते आणि मोठा गडगडाट ऐकू येतो. या ढगांमधून पडणाऱ्या पावसाचे थेंब मोठे असतात आणि कधीकधी तर गारपीटही होते. तर आज आपण हवेतील अदृश्य बाष्पापासून ते आकाशातील वेगवेगळ्या प्रकारच्या ढगांपर्यंतचा संपूर्ण प्रवास समजून घेतला. हवेचा दमटपणा, बाष्पधारण क्षमता आणि सांद्रीभवन यांसारख्या संकल्पनांमुळे हवामान कसं तयार होतं हे आपण पाहिलं. खरंय, बाष्पीभवन आणि सांद्रीभवनाचं हे जे चक्र आहे ना, तेच आपल्या हवामानाला आणि ऋतुचक्राला चालना देणारी एक मूलभूत प्रक्रिया आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण आकाशातील ढगांकडे पाहाल, तेव्हा ते फक्त पाण्याचे ढिगारे नसून एका गुंतागुंतीच्या वैज्ञानिक प्रक्रियेचे दर्शक आहेत, हे नक्की लक्षात येईल. जाता जाता एक विचार करूया. आपण ढगफुटीबद्दल ऐकतो की नाही, ज्यात एखाद्या लहान भागावर प्रचंड पाऊस पडतो. ही ढगफुटी केवळ क्युमुलोनिम्बस ढगांमुळे होते की त्यासाठी विशिष्ट भौगोलिक परिस्थिती आणि ऊर्ध्वगामी वाऱ्यांची अत्यंत तीव्र हालचाल या गोष्टीही कारणीभूत ठरतात? आणि बदलत्या हवामानाचा या घटनांवर काय परिणाम होत असेल यावर नक्की विचार करा.